कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी। रावे म्हणजेच ग्रामीण कृषी कार्यक्रम अंतर्गत सेरिकल्चर म्हणजेच रेशीम उद्योगाबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहे। तर माझ्यासोबत आहेत श्री अजित तांबे, यांना या व्यवसायात गेले 20 वर्षाचा अनुभव आहे। तर दादा, थोडक्यात तुमचा परिचय द्या। माझं नाव अजित यशवंत तांबे, मुक्काम पोस्ट ढवळ, तालुका फलटण, जिल्हा सातारा। मी 21 वर्ष झालं हा रेशीम उद्योग करतो। कोणत्या कोणत्या रेशीम उद्योग किड्यांचे पालन केले जाते? पूर्वी जे करत होतो त्यावेळेस ते कोलार गोल्ड होते, एक 15-20 वर्षापूर्वी, आणि आता जे आहे ते CSR या जातीचं उत्पादन घेतलं जातं। कारण ह्या जातीला कोलार गोल्डपेक्षा दर 100 रुपयांनी का होणार ते जास्त असतो। हां, साधारणतः अंड्यापासून कोश तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? तो कालावधी अंडी ते कोशापर्यंत 30 दिवसाचा कालावधी आहे। दादा, अंडी फुटल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात अंड्यांची काळजी कशी घेतली जाते? अंडे फुटल्यानंतर ते म्हणजे हॅचिंग डेट असते, त्याच्यावर तारीख असते की बाबा 1 तारखेला फुटणार आहे। त्या तारखेला आपण ते अगोदरच ते ब्लॅक बॉक्सिंग केलेलं असते, ते ओपन करून बघायचं। फुटले असतील तर त्याला वरची कवळं शेंड्याची पानं असते, म्हणजे 2 ते 3 नंबरची पानं कवळीची, तो बारीक पाला चिरून सुरुवातीला त्या अळ्यांना दिला जातो। आणि नंतर पहिला मोल्ट जो असतो तो साधारण 3 ते 3.5 दिवसांनी बसतो। नंतर त्याचे पूर्ण फिडिंग बंद केलं जातं, एक 18 ते 24 तास फिडिंग द्यायचंच नसते। नंतर मग दुसरा जो मोल्ट असतो तो बी 3 दिवस पाला फिडिंग द्यायचा, आणि तो 24 तासाचा मोल्ट असतो। मोल्ट बसल्यानंतर पूर्ण फिडिंग बंद करायचं असते, आणि चौक्या अवस्थेनंतर मग आपण शेडवरती अळ्या शिफ्ट करायच्या। अन्य पिकांसाठी आपण कोणत्या खतांचा वापर करतो? जर चॉकीसाठी असेल तर त्याचा आपण G2चा वापर केला जातो, आणि जर तसेच तर विहन ही जात चांगली, म्हणजे त्याच्यासाठी प्रौढ अळ्यांसाठी। आणि जर ते G2 हे फक्त चॉकीसाठी योग्य आहे, आणि कोशासाठी हे विहन हे सगळे पूर्ण महाराष्ट्रात विहनच आहे जास्त प्रमाणात। फक्त चॉकीसाठी जे आहे ते G2 वापरले जातं। कीड व रोग नियंत्रणासाठी कुठले उपाय वापरतात? कीड रोगासाठी त्याचं वातावरणावर बरेच अवलंबून आहे। तुमचं हाय लो टेम्परेचर झालं तरी सुद्धा ह्याला प्रॉब्लेम राहतो। तुमचं नेहमीसाठी टेम्परेचर जे आहे ते 26 ते 30 च्या दरम्यान राहिलं पाहिजे। मग तो उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, या तिन्ही ऋतूत तुम्हाला ते टेम्परेचर हा विषय तर महत्त्वाचा आहेच, तो तुम्हाला ते ॲडजस्ट करता आलं पाहिजे। ह्याच्यासाठी याच्यासाठी काय ठराविक पावडर आहे, विजेता आहे, सप्लिमेंट आहे, आणि रॅक्सा म्हणून आहे, आता नवीन बाजारात उपलब्ध आहे। ठीक। कोश तयार झाल्यानंतर त्याची हार्वेस्टिंग कशी करता तुम्ही? कोश तयार झाल्यानंतर म्हणजे कोशावर गेल्यानंतर एक 4 ते 5 दिवस आपण ते चंद्रिका असतात, त्या चंद्रिका हाताळल्यानंतर एक 4 ते 5 दिवस कोश तयार करण्यासाठी जातात। आणि नंतर मग एक 7 ते 8 मजूर 200 अंडे पुंजासाठी त्याला लागतात। मग ते चंद्रिका काढून ते हार्वेस्टिंग केलं जातं। तर अजित दादांनी आपल्याला रेशीम उद्योगाबाबत उत्तमरित्या माहिती सांगितली। तर दादांना माझा शेवटचा प्रश्न हा राहील की तुम्ही इतर शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाबाबत कुठला सल्ला द्याल, किंवा आता येणाऱ्या तरुण पिढीला तुम्ही रेशीम उद्योगाबाबत कुठला सल्ला द्याल? तरुण मुलांसाठी जर म्हटलं तर तुमच्याकडे 1 एकर जरी शेती असेल तर रेशीम शेती जर तुम्ही 1 एकर जरी केली, आणि शिक्षण घेऊन तुम्ही 15 ते 20 हजारासाठी कंपनीच्या मागे तुम्ही लागता, ते न करता तुमच्या जर 1 एकर शेतीमध्ये जर तुम्हाला साधारण महिन्याकाठी 80 ते 1 लाखापर्यंत जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तरुणांना, तर त्या नोकरीच्या मागे न धावता तुम्ही रेशीम शेती निश्चित करा, तर तो तुम्हाला 100% फायदा ठरेल। धन्यवाद दादा।